नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मी पण अगदी मजेत आहे. मी नेहमीच असं म्हणत असते, चांगलं अन्न तर चांगलं आरोग्य. यावर तुमचं काय म्हणणं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आज आपण बनवणार आहोत गाड्यावर मेथी अशी चटपटीत आंबट गोड आणि बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आणि सर्वांनाच आवडणारी ती म्हणजे दहीपुरी. अगदी सोपी रेसिपी आहे. काय करायचं, एका भांड्यात थोडंसं घट्ट असं दही, त्यात चवीनुसार साधं मीठ, काळं मीठ, साखर, बर्फचे क्यूब आणि थोडंसं पाणी घालून कंटिन्यू फेटून घ्यायचं. हे जोपर्यंत स्मूथ असं टेक्स्चर होत नाही तोपर्यंत हे फेटून घ्यायचं. उकडलेला बटाटा कट करून घ्यायचा. सर्व बटाटे कट करून झाले की त्यावरती लाल तिखट, साधं मीठ, काळं मीठ, जिरेपूड, आमचूर पावडर, चाट मसाला, ब्लॅक पेपर घालून एकत्र मिक्स करायचं. मग तळलेल्या पुऱ्या एक एक फोडून घ्यायच्या. यात बनवलेला बटाट्याचा मसाला पुरीत भरून घ्यायचा आणि त्यावरती आंबट गोड अशी चिंचेची चटणी भरायची. पुदिन्याची चटणी पण घालून घ्यायची. मग यावरती आपण बनवलेलं आंबट गोड असं दही घालून घ्यायचं. दही घालायला अजिबात कंजूसपणा करायचा नाही. मग त्यावरती परत आंबट गोड चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा. किसलेलं बीटरूट पण घालून घ्यायचं. टोमॅटो घालायचा आणि वरतून भरभरून शेव घालायची. मग यावरती थोडंसं दही घालायचं आणि परत आंबट गोड चिंचेची चटणी आणि पुदिन्याची चटणी घालून घ्यायची. हे सर्व झाल्यानंतर अजून चटपटीत बनवण्यासाठी आणि फ्लेवर शेवटपर्यंत पुरीचा येण्यासाठी काही मसाले घालायचे. त्यात लाल तिखट, साधं मीठ, काळं मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर, सर्व मसाले या पद्धतीने भुरभुरून घ्यायचे आणि थोडेसे डाळिंबाचे दाणे घालायचे. मग काय, तयार झाली ही आपली गाड्यावर मिळते अगदी तशी चटपटीत आंबट गोड आणि अशी दहीपुरी. ही दहीपुरी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर मग लावा हजेरी आता दहीपुरीला.